चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरची भाकरी, चुलीवरची भजी अशा भल्या मोठ्या जाहिराती करून ग्राहकांना बोलावणाऱ्या हॉटेल्सना आज खरंच चुली पेटवायची वेळ आली। याचं कारण आहे या हॉटेल्सना सिलेंडरचा पुरवठाच होत नाहीये। अमेरिका इराण युद्धामुळे भारताला होणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे सुरुवातीचा सावधगिरीचा उपाय म्हणून सरकारनं व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद केलाय आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो हॉटेल उद्योगाला। शेगडी धगधगती ठेवण्याचे अनेक प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांनी केले, पण ते सगळे प्रयत्न तोकडे पडले तसा अनेकांनी चूल पेटवण्याचाच मार्ग स्वीकारला। आता शहराच्या बाहेर हे चुलीचे लाड परवडतील, लाकडं मिळतील, पण शहरात काय करायचं हा प्रश्न आहे। मोठे हॉटेल व्यावसायिकच नाही तर लहान चहाच्या टपऱ्या असू देत, वडापावच्या गाड्या असू देत, खानावळी असू देत किंवा ढाबे असू देत, सगळ्यांची हीच अवस्था झाली। रेल्वेनं सुद्धा आता प्रवासामध्ये रेल्वे प्रवासात जेवण देणार नाही असं सांगितलंय। फक्त हॉटेल्सच नाही तर इतर अनेक व्यवसाय जे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर अवलंबून आहेत त्यांनाही मोठा फटका बसलाय। अनेक कंपन्या बंद पडल्यात, स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिन्या बंद पडल्यात। परिस्थिती अशीच राहिली तर गोंधळ वाढण्याची शक्यता आहे। केंद्र किंवा राज्य सरकार अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगतायत, पण ही परिस्थिती आणखी किती दिवस सुरू राहणार? युद्ध असंच सुरू राहिलं तर परिस्थिती गंभीर होणार की काही उपाय शोधणार याचं कोणतंही उत्तर सरकारकडून दिलं जात नाहीये। दुसरीकडे युद्ध अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। हॉर्मुझच्या खाडीतून जहाजं बाहेर पडू शकत नाहीयेत। आखातातली तेल आणि गॅसची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची सुरुवात होईल, मग त्यातून काहीतरी मार्ग निघेल। तोपर्यंत ही परिस्थिती निवळणं कठीणच आहे।